श्री गुरुचरित्र अध्याय 44. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. नामधारक शिष्याने सिद्धयोगींना विनंती केली की, हे कृपाळू दात्या, यापुढे काय चरित्र घडले ते मला सविस्तर सांगा, माझ्यावर कृपा करा. अशा प्रकारे काही दिवस निघून गेले आणि महाशिवरात्रीचं व्रत आलं. तेव्हा तंतुक नावाच्या विणकर भक्ताचे आईवडील आणि गावातील इतर सर्व यात्रेकरू श्रीशैल्य पर्वताच्या यात्रेला जाण्यासाठी निघाले. तंतुक आपल्या मनात म्हणाला, माझे श्रीगुरू हे साक्षात मल्लिकार्जुन आहेत आणि हा श्रीगुरूंचा मठ म्हणजे माझे श्रीशैल्य श्रीगुरूंचं भुवन आहे. त्यामुळे मी श्रीगुरूंचं चरण सोडून येथून कुठेही जाणार नाही. गावातील सर्व लोक यात्रेला निघून गेले आणि तंतुक एकटाच मागे राहिला. तो श्रीगुरूंच्या मठात आलेला असताना श्रीगुरूंनी त्याला पाहिलं आणि त्याची विचारपूस केली. श्रीगुरूंनी त्याला विचारलं, अरे तू यात्रेला का गेला नाहीस? त्यावर तंतुक स्वामींना म्हणाला, हे स्वामी, माझे दैवत आणि माझी खरी यात्रा म्हणजे तुमचं चरण हेच आहे. असं म्हणून तंतुक रोज नियमाने श्रीगुरूंच्या चरणावर डोके ठेवून नमस्कार करू लागला. अशातच माघ वैद्य चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्रीचा मुख्य दिवस उजाडला. श्रीगुरू त्याला म्हणाले, सगळे लोक तर यात्रेला गेले आणि तू एकटाच इथे राहिलेस. तुला श्रीशैल्य पर्वतावरील शिवरात्रीचा सोहळा आणि तिथल्या गंमत बघायची आहे का? श्रीगुरूंनी त्याला सांगितलं, तुझे डोळे बंद कर आणि माझ्या पादुका घट्ट धरून ठेव. असं म्हणतात श्रीगुरू त्याला मनाच्या वेगाने श्रीशैल्य पर्वतावर घेऊन गेले. तिथे पोचल्यावर श्रीगुरू त्याला म्हणाले, असा संभ्रमात पडून काय पाहत आहेस? लवकर जा, शौर्य म्हणजेच हजामत आणि स्नान करून मल्लिकार्जुनचे दर्शन घे. श्रीगुरूंच्या आज्ञेने तंतुक लगेच स्नानासाठी नदीवर गेला. तिथे त्याला त्याचे आईवडील, भाऊ आणि गावातील इतर सर्व लोक दिसले. तंतुकाला तिथे पाहून गावातील लोक त्याला विचारू लागले, तू आमच्या मागे कधी आणि कसा आलास? आणि आलास तर आम्हाला भेटला का नाहीस? असं लपून छपून येणं हा कोणता धर्म आहे? तंतुकाने आपल्या आईवडिलांना नम्रपणे सांगितलं, आम्ही दुपारी निघालो आणि आम्हाला फक्त एका घटिका लागली आणि मी आत्ताच माझ्या श्रीगुरूंच्या सोबत इथं आलो आहे. त्याचे हे बोलणे ऐकून काही लोक हसू लागले आणि म्हणाले की हा खोटं बोलत आहे, हा आमच्यासोबत लपत छपत आला असेल. सर्व लोक त्याला वेड्यात काढू लागले आणि असंबंध बोलू लागले. तंतुक कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता गप्प राहिला. त्याने पटकन शौर्य व स्नान उरकले आणि पूजेचे साहित्य घेऊन तो महादेवाच्या पूजेसाठी मंदिरात गेला. जेव्हा तो शिवलिंगाची पूजा करू लागला तेव्हा त्याला त्या लिंगाच्या ठिकाणी साक्षात श्रीगुरू नरसिंह सरस्वती महाराज बसलेले दिसले. हे पाहून त्याला अत्यंत आश्चर्य वाटले आणि त्याने मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. तिथे जमलेले सर्व लोक शिवलिंगाची पूजा करत होते, पण तंतुकाला दिसत होतं की श्रीगुरू स्वतः ती सर्व पूजा स्वीकारत आहेत. तंतुकाने मनात पक्के ओळखले की माझे श्रीगुरू हेच साक्षात शिवशंकर आहेत. दर्शन झाल्यावर श्रीगुरूंनी त्याला विचारलं, तू आता इथेच यात्रेकरून सोबत थांबणार की माझ्यासोबत परत चालणार? तंतुकाने स्वामींना विनंती केली, हे स्वामी, मी आता मंदिरात एक मोठं आश्चर्य पाहिलं आहे. तंतुक म्हणाला, सगळे लोक मंदिरात जाऊन पूजा करत आहेत, पण ते सर्वजण प्रत्यक्षात शिवलिंगाऐवजी तुमच्याच चरणांची पूजा करत आहेत. मला तिथे शिवलिंगच दिसलं नाही, फक्त तुम्हीच दिसत होता. श्रीगुरू आपल्या भक्ताला म्हणाले, हे भक्ता, ईश्वर हा सर्वव्यापी आहे. तो सगळीकडे भरून राहिलेला असतो. या श्रीशैल्य क्षेत्राचा महिमा अत्यंत मोठा आणि प्रसिद्ध आहे, जो तिन्ही लोकांना अगम्य आहे. श्रीगुरू तंतुकाला म्हणाले, माघ वैद्य चतुर्दशीला म्हणजे शिवरात्रीला या श्रीशैल्य पर्वताचा महिमा अपार असतो. त्याचे मूळ रहस्य काय आहे मी तुला सांगतो, ती नीट ऐक. येथून पुढे श्रीगुरू तंतुकाला शिवरात्रीच्या आणि श्रीशैल्य पर्वतीच्या महतीची एक जुनी कथा सांगतात. प्राचीन काळी किरान देशात विमर्शन नावाचा एक प्रसिद्ध राजा होऊन गेला. तो अत्यंत शूर आणि पराक्रमी होता. त्याने आपल्या सर्व शत्रूंवर विजय मिळवला होता, पण पराक्रमी असल्यामुळे तो राजा अत्यंत दृष्ट बुद्धीचा होता. तो खूप शिकार करायचा. शरीराने अत्यंत बलवान व स्थूल होता. त्याचे मन चंचल होते आणि तो परस्त्रियांमध्ये रमणारा होता. त्याचे आचरण अजिबात चांगले नव्हते. तरीही तो नकळत किंवा पूर्वपुण्याईने शिवाची पूजा करू लागला. त्याला एक अतिशय गुणवान पत्नी होती. तिचं नाव कुमुदवती होतं. कुमुदवती अत्यंत सुशील, सद्गुणी आणि पतिव्रता होती. तिचा पती इतका दुराचारी आणि परस्त्रियांच्या नादी लागलेला असूनही तो देवाची भक्ती कशी करतो या विचाराने ती मनात नेहमी चिंता करायची. असाच काळ जात असताना एके दिवशी राणीने आपल्या पतीला नम्रपणे विचारलं, हे प्राणेश्वरा, माझी एक विनंती आहे, ती कृपया ऐकून घ्यावी. राणी म्हणाली, हे नाथ, तुमचे आचरण असे असूनही तुमच्या मनात ईश्वराविषयी एवढी भक्ती कशी काय निर्माण झाली? मला यामागचं कारण सविस्तर सांगा प्लीज. माझ्यावर रागू नका. राजा
आपल्या पत्नीला म्हणाला, तू मला खूप चांगला प्रश्न विचारलास. आता माझ्या मनात ज्ञान जागृत झालं आहे, त्यामुळे मी तुला माझ्या पूर्वजन्माची कथा सांगतो. राजा म्हणाला, पूर्वजन्मात मी पंपा नावाच्या नगरीत एका कुत्र्याचा जन्म घेतला होता. तिथं मी माझे आयुष्य कंठत असताना एके दिवशी महाशिवरात्रीचा दिवस आला. त्या नगरात एक महादेवाचं मंदिर होतं. शिवरात्रीनिमित्त सर्व लोक तिथे पूजेसाठी जमले होते. मी काहीतरी खायला मिळेल या आशेने त्या मंदिराच्या परिसरात फिरत गेलो. मी कुतूहलाने मंदिराच्या मुख्य दारात गेलो, पण मला तिथे पाहताच लोक काट्या, लाट्या आणि दगडं घेऊन माझ्या दिशेने धावले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी मंदिराच्या आवारात इकडे तिकडे पळू लागलो. लोकांनी मला मारण्यासाठी मंदिराचे दरवाजे बंद केले आणि धरा मारा असे ओरडत माझ्यावर दगडांचा वर्षाव सुरू केला. जीव जाईल या भीतीने मी अत्यंत घाबरलो आणि मंदिराच्या गाभाऱ्याभोवती 3 वेळा गोल फिरलो. नकळत 3 प्रदक्षिणा झाल्या. शेवटी जीव वाचवण्यासाठी मी थेट मुख्य गाभाऱ्यात शिरलो, जिथे शिवाची पूजा चालली होती. गाभाऱ्याचे दार अडवून लोकांनी मला अनेक शस्त्रांनी व दगडांनी मारलं, ज्यामुळे माझा तिथेच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी माझा मृतदेह ओढत नेऊन मंदिराच्या बाहेर फेकून दिला. राजा म्हणाला, शिवरात्रीच्या दिवशी भुकेलेले राहिल्यामुळे माझे व्रत घडले. मंदिराभोवती पळाल्याने प्रदक्षिणा झाल्या आणि महादेवाच्या समोर प्राण गेल्यामुळे मला हे पुण्य व ज्ञान मिळालं. हा महाशिवरात्रीचा अगाध महिमा आहे. आता तू म्हणशील की मी या जन्मात दुराचारिका आहे, तर त्याची शंकाही दूर करतो. माझा पूर्वजन्म कुत्र्याचा होता. काहीही खाणं, काम, वासना आणि चंचलता हा कुत्र्याचा मूळ स्वभाव असतो. पूर्वजन्मीच्या त्या श्वान वासना अजूनही माझ्या स्वभावात शिल्लक राहिल्या आहेत, म्हणून मी असा वागतो. राजाने आपली हकीकत सांगितल्यावर राणी कुमुदिनीने त्याला पुन्हा एक प्रश्न केला. ती म्हणाली, हे स्वामी, तुम्ही तुमच्या पूर्वजन्माविषयी सांगितलं ते मी ऐकलं. राणी म्हणाली, तुम्ही आता ज्ञानी झाला आहात, तर कृपया माझ्या पूर्वजन्माची कथाही मला सविस्तर सांगा. मी या जन्मात तुमची पत्नी का झाले या विचाराने माझं मन व्याकुळ झालं आहे. राजा म्हणाला, हे सत्य ऐक. पूर्वजन्मात तू एक कपोती किंवा कबुतराचा पक्षी होतीस. तू आपले पोट भरण्यासाठी अन्नाचा शोध घेत फिरत होतीस. एके दिवशी काय घडलं ते ऐक. तू तुझ्या चोचीत एका मांसाचा तुकडा पकडून आकाशात उडत होतीस. तितक्यात एका शिकाराने सशाने तुला दुरून बघितलं. तो मांसाचा तुकडा हिसकून घेण्यासाठी ती घार तुझ्या मागे लागली. पुढे मागे न पाहता ती तुझा पाठलाग करू लागली. जीव वाचवण्यासाठी तू पळत असताना ती वेळ तुम्हाला श्रीशैल्य पर्वतावर घेऊन आली. घार वेगाने मागे येत असल्यामुळे तुझा प्राण कंठाशी आला होता. तू अत्यंत थकली होतीस आणि थकल्यामुळे श्रीशैल्य पर्वताच्या एका मंदिराच्या कळसावर जाऊन बसलीस. तिथे त्या घारीने तुझ्यावर झडप घालून चोचीनं वार केला. ती घार तो मांसाचा तुकडा घेऊन उडत गेली आणि तुझा देह तिथेच पंचतत्वात विलीन झाला, म्हणजेच तुझा मृत्यू झाला. श्रीशैल्य पर्वताच्या पवित्र भूमीवर तुझा मृत्यू झाला आणि घारीपासून वाचताना झालेल्या पळापळीमुळे तुझी नकळत त्या क्षेत्राला प्रदक्षिणा झाली. त्या पुण्यामुळे आज तू या जन्मात माझी राणी झालीस. राजा विमर्शनं आपल्या पत्नीला म्हणाला, हे सती, मी तुला आपले पुढील जन्म कसे असणार आहेत तेही सांगतो, नीट ऐक. पुढच्या जन्मात मी सिंधू देशाचा राजा म्हणून जन्म घेईन. त्या जन्मातही तू माझी पत्नी असशील. तुझा जन्म संजय देशातील एक अत्यंत पवित्र आणि उच्च वंशातील राजाच्या घरात कन्या म्हणून होईल आणि आपला विवाह होईल. त्यानंतर आपल्या 3ऱ्या जन्मात मी सौराष्ट्र देशाचा राजा होईन आणि तू कलिंग राजाच्या वंशात जन्माला येशील आणि पुन्हा माझी पत्नी होशील. आपल्या 4थ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा होईन आणि तू मगध कुळात जन्म घेशील. त्या जन्मातही तू माझी प्राणप्रिय पत्नी असशील. 5व्या जन्मात मी अवंत देशाचा राजा होईन आणि तू दाशार्य राजाच्या कुळात जन्म घेशील. तिथेही तू माझी अर्धांगिनी होशील. आपल्या 6व्या जन्मात माझं नाव अनंत असेल आणि मी राजा होईन. तू साक्षात ययाती राजाची कन्या म्हणून जन्म घेशील आणि माझी प्राणेश्वरी होशील. आपल्या 7व्या जन्मात मी पांड्य देशाचा राजा होईन. त्या जन्मात माझे रूप आणि लावण्य एवढे अगाध असेल की या जगात माझ्या तोडीचं कोणीच नसणार. मी अत्यंत ज्ञानी आणि सर्व गुण संपन्न होईन. माझे मुख सूर्यासारखं तेजस्वी आणि रूप साक्षात मदनासारखं सुंदर असेल. त्या जन्मात माझं नाव पद्मवर्ण असे असेल आणि तू विदर्भ कुळात जन्म घेशील. तुझे रूप सौंदर्य जगावेगळे असेल, जणू काही सोन्याचीच पुतळी, आणि तुझे मुख चंद्रासारखे सुंदर आणि टवटवीत असेल. त्या जन्मात तुझे नाव वसुमती असेल. जसा नळराजा आणि दमयंतीचा विवाह झाला होता तसेच तुझे स्वयंवर होईल आणि मी स्वयंवर जिंकून तुला माझी राणी बनवेन. आणि त्या 7व्या जन्माचे आयुष्य संपल्यावर आपण दोघेही एका दिव्य विमानात बसून सदेह स्वर्गात प्रस्थान करू. हा श्रीशैल्य पर्वताचा आणि महाशिवरात्रीचा महिमा आहे.
श्री गुरु तंतुकाला म्हणतात, पाहिलंस महाशिवरात्रीच्या आणि श्रीशैल्य पर्वताची कशी अगाध महती आहे. तो सामान्य कुत्रा या महिमामुळे 7 जन्मापर्यंत राजा झाला. श्री गुरु पुढे म्हणाले, आपल्या गावाजवळ भीमा नदीच्या तीरावर जे कष्टेश्वर महादेवाचं मंदिर आहे ते साक्षात या श्रीशैल्य मल्लिकार्जुनासारखे पवित्र आहे. तू नेहमी तिथं जाऊन भक्तिभावाने पूजा कर. तंतुक स्वामींना म्हणाला, हे स्वामी, तुम्ही मला काय सांगत आहात? तुम्ही माझी परीक्षा घेत आहात. मी जेव्हा मंदिरात मल्लिकार्जुनच्या पूजेसाठी गेलो तेव्हा त्या शिवलिंगाच्या ठिकाणी मला साक्षात तुम्हीच दिसत होता. तंतुक म्हणाला, या जगात सगळीकडे तुम्ही एकटेच भरून राहिलेला आहात. तुम्हीच सर्वव्यापी आहात. गाणगापूरचे कलेश्वर, संगमावरील देव आणि मल्लिकार्जुन हे सगळे तुम्हीच आहात. पण माझ्यासमोर मात्र तुम्ही वेगळं असल्याचं भासवत आहात. तंतुकाची ही निस्सीम भक्ती आणि बोलणं ऐकून श्रीगुरु मंद हसले आणि त्यांनी त्याला सांगितलं, चल आता माझ्या पादुका घट्ट धर आणि डोळे क्षणात बंद कर. त्याने असं करताच ते क्षणार्धात गाणगापूरच्या संगमावर पोहोचले. श्रीगुरु संगमावर अवतरले. त्यांची तंतुकाला मठात पाठवले जेणेकरून तो मठातील इतर शिष्यांना तिथे बोलवून आणेल. श्रीगुरु स्वतः संगमावरच थांबले. तंतुक पळत पळत मठात गेला आणि इतर शिष्यांना म्हणाला, श्रीगुरु श्रीशैल्य यात्रेहून परत आले आहेत आणि आता संगमावर थांबले आहेत. त्यांनी मला तुम्हाला सर्वांना बोलवण्यासाठी पाठवले आहे. आज ते संगमावरच राहणार आहेत. मठातील शिष्यांनी आश्चर्यचकित होऊन तंतुकाला सर्व हकीकत विचारले. तंतुकाने घडलेला सर्व प्रकार विश्वासाने सांगितला. हे ऐकून सर्व भक्तांना अत्यंत आनंद झाला आणि ते श्रीगुरूंचा जय जयकार करू लागले. सरस्वती गंगाधर म्हणतात की हा श्रीगुरूंचा परम पवित्र महिमा आहे. हा अध्याय इथेच समाप्त होत आहे. श्री गुरुदेव दत्त.